या सविस्तर चर्चेत स्वागत आहे. आजचा आपला विषय ना खूपच वेगळा आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाशी जोडलेला आहे. आणि सोबतच शालेय शिक्षणातल्या एका अत्यंत नाविन्यपूर्ण प्रयोगाशी सुद्धा. हो खरंय. हा प्रयोग खूपच रंजक आहे. म्हणजे बघा, सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी येथील विद्यार्थ्यांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या अप्रतिम प्रतिकृती बनवल्या आहेत आणि इतिहास खऱ्या अर्थाने जिवंत केलाय. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया, कारण हा उपक्रम केवळ अभ्यासाचा भाग नसून ऐतिहासिक वारसा जपण्याचा एक अद्भुत मार्ग आहे. अगदी बरोबर. आणि मला वाटतं आपण या सगळ्याची सुरुवात त्या शाळेच्या प्रभावी पार्श्वभूमीपासून करूया, कारण ती समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हो, नक्कीच. कारण या शाळेची कामगिरी खरोखरच उत्कृष्ट आहे. ही शाळा कोल्हापूर विभागात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात प्रथम आली आहे. हो, मी रिपोर्ट्समध्ये वाचत होतो हे. आणि हे अभियान फक्त इमारतीची रंगरंगोटी करण्यासाठी नसतं. नाही, मुळीच नाही. यात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास पाहिला जातो. आणि सर्वात विशेष म्हणजे या शाळेने सलग 15 वर्षे 10वीचा 100% निकाल देण्याची उल्लेखनीय परंपरा जपली आहे. सलग 15 वर्ष 100% निकाल. आजच्या काळात हे टिकवून ठेवणं काही सोपं नाहीये. हो ना. आणि या यशामागचं गमक फक्त घोकंपट्टी नाहीये. या मुलांचा जो प्रत्यक्ष उपक्रम आहे त्याकडे पाहिलं की ते लगेच लक्षात येतं. हो, ते किल्ल्यांचे मॉडेल्स. म्हणजे या प्रकल्पातील रंजक गोष्टी खरोखरच थक्क करणाऱ्या आहेत. विद्यार्थ्यांनी शिवनेरी, रायगड, प्रतापगड, पन्हाळा आणि सिंधुदुर्ग अशा भव्य किल्ल्यांचे मॉडेल्स बनवलेत. आणि इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे त्यांनी केवळ पुस्तके वाचली नाहीयेत. हो, त्यांनी स्वतः संशोधन केलंय. अगदी स्वतः संशोधन करून माती, कागद आणि विविध साहित्यांच्या मदतीने या प्रतिकृती साकारल्या आहेत. हा उपक्रम म्हणजे केवळ एक हस्तकला नाहीये बरं का. म्हणजे नुसतं शाळेचं प्रदर्शन नाहीये हे. पुस्तकातून शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले एवढं वाचण्यापेक्षा हे कितीतरी जास्त प्रभावी आहे. जेव्हा मुलं स्वतः तो बुरुज घडवतात तेव्हा तो कसा टिकेल याचा विचार ते करतात. होय. इतिहास आता फक्त पुस्तकात बंदिस्त न राहता विद्यार्थ्यांच्या हातातून प्रत्यक्ष उभा राहिला आहे. सिंधुदुर्ग सारखा किल्ला बनवताना समुद्राच्या लाटांचा सामना कसा केला असेल याचा त्यांनी विचार केला. म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास अजितराव घोरपडे विद्यालयातील मुलांनी ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्यांची निर्मिती करून ज्या पद्धतीनं मांडलाय तो खरोखरच एक आदर्श आहे. हो. यामुळे मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची वृत्ती वाढते. हा दरवाजा इथेच का? ही तटबंदी अशीच का? आणि ती उत्तरे ते स्वतः शोधतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पुढच्या पिढीने स्वतःच्या हाताने जेव्हा इतिहासाची अशी पुनर्रचना केली ना, तेव्हा तो इतिहास खऱ्या अर्थाने त्यांच्यात रुजला गेला आहे. अगदी बरोबर. हे ज्ञान त्यांच्यासोबत कायम राहील. मग याच अनुषंगाने जाता जाता एका नव्या मुद्द्यावर नक्कीच विचार व्हायला हवा. जर माती आणि कागदाच्या सहाय्याने किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवल्याने इतिहासाशी इतकी खोल नाळ जोडली जात असेल, तर आणखी कोणकोणत्या ऐतिहासिक घटना किंवा वास्तू अशा प्रत्यक्ष कृतीतून शिकवल्या जाऊ शकतील? हो. आणि त्यामुळे सध्याच्या शिक्षण पद्धतीत किती मोठा क्रांतिकारक बदल घडू शकेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नक्कीच. या प्रश्नावर सखोल विचार व्हायला हवा. आजच्या या सविस्तर चर्चेत आपण इथेच थांबूया.